नमस्कार मंडळी, मी सुयोग तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर आम्ही आज करणार आहोत शिंगेश्वर संपूर्ण ट्रेक, ज्याला तुम्ही शिंगी म्हणून ओळखता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। श्वानाचा निरोप घेऊन आम्ही आमच्या गावची वेश ओलांडली व पुढच्या प्रवासाला लागलो। प्रवासात निसर्गातील सुंदर धबधब्यांचा आनंद घेत आम्ही निघालो। सुपे गावामधून दिसणारे शिंगेश्वरचे रमणीय दृश्य आमचे मन भावत होते। पावसामुळे कच्च्या पक्क्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती, त्यामुळे माझ्या मित्राला गाडी चालवताना त्रास होत होता, पण तरीही त्याने गाडी व्यवस्थितरित्या चालवली आणि आम्हाला डोंगराच्या पायथ्यापर्यंत नेऊन पोहोचवले। श्वान बुकते आमच्यावर, इथे गाडी लावली। पावसाचं प्रमाण जरा वाढले, त्यांच्या मशीन आहे। अखेर आमचा प्रवास चालू झाला। पाऊस येतोय, पावसाची पर्वा न करता आम्ही निघालोय आता डोंगराच्या दिशेने। वाट बघा, खतरनाक वाट आहे। अरे दगड आलाय खाली। मनमोहक असं दिसणार दृश्य पुढं आणि ओढ लागली वरची। एक टप्पा पार झालाय, थोडस वर आलोय। इथून बघायसारखं बरंच होतं, त्यामुळे ब्लॉग स्टार्ट केला। बघा जास्त वर पण आलो नाही, थोडस वर आलोय। दाखवायसारखं होतं, दाखवलं। इथून पुढे गेल्यानंतर ते वेगळं दृश्य दिसेल। वाटा अवघड आहे। रोडची सुरुवात झाली वाटेची। वाट बघा, पावसाच्या पाण्याने पार हे झाले वाट। वाटेचं पार वाटोळं झाले। ट्रेकिंग करणं सोपं नाही, ह्याच तुम्हाला कळेलच। इथं दगड सटकय, आला जायला लागल। थांबलं कसं काय आणलं असेल। हे गाव सुपे, इथं सुपे, हे इकडं आडगाव आहे आणि मध्ये शिंगेश्वर डोंगर। अजून एक टप्पा पार करून मित्र बघा इकडे कडे, ह्या कड्यांना खूप पाणी येतं बरं का जास्त पाऊस असल्यावर। इथे एक छोटासा धबधबा आहे, पण तिथं आपण जाऊ शकत नाही। इथून दिसणार आहे सुंदर दृश्य। अजून खूप वर जायचंय। कसं चाललंय, व्याकार आहे, व्याकार आहे ना। दुसरा टप्पा पार झालाय, दुसरा टप्पा खूपच जरा अवघड आहे, किचकट आहे, पार करायचं आहे। तो पण आलो इतकं लांब आलो, इथं सपाट आहे जरा। इथून पुढं परत जा चढाई आहे। आम्ही आता एक दोन टप्पा पार करून आलो दुसऱ्या टप्प्याला। आमच्या सगळ्याचं कारण जे काय असेल ना, ती म्हणजे साह्यता आहे आमची। आम्ही त्या खोऱ्यामधून लहानपणीपासून हिंडतोय, पण आम्हाला आहे ना हे सुंदर दृश्य खूप कमी वेळा अनुभवायला भेटले। बघा याला याला सुख म्हणतात, याला स्वर्ग म्हणतात। पुढच्या भागात भेटू दुसऱ्या टप्प्यावर। तोवर गेले, एकदम ब्राईटनेस आलाय, एकदम भारी। हवा तर खूप चालली आहे। आम्हाला चढायचंय, दगडी आहेत, पण ते जर झाले असतील
पिसरडे. चला पायऱ्या बघा इथं, पायऱ्या कशा बनवल्या बसायसाठी, पण त्या इतकं स्लिपरी झाल्या ते ना की लय कसं ते पायऱ्या कशा बनवल्या असते ना. आणि इथं खाली तरी मित्रमंडळीवर येते ते सावकाशी. अरे वाऱ्याचा हे वेग पण वाढलाय, खालीच काही दिसत नाही, पण आता गेल्याशिवाय पर्याय नाही. तर जेवायचं होतं ते झाले, दुःख खूप आले या बघा, किती बेकार दुःख आलंय. आणि जेवायचं होतं ते झाले, आम्हाला नसतं आता भेटत नाहीये. मागे चला आता, हा रोड म्हणून तिथं जायचं आपल्याला. वाट खतरनाक आहे, रस्ता बेकार आहे. जास्त पाऊस असला ना इथून डायरेक्ट पाणी येते. रेनकोट इकडून काय जाय ना ह्या. तर आहे ना आम्ही अशी एक चुकी केली आहे, खूप मोठी चुकी केली आमची. काय ना आम्ही ना पाऊस उघडला होता त्या दिवशी नाही येता, त्या दिवशी थोडाफार पाऊस होता त्या दिवशी आलो. आणि आमच्यासोबत इतकं हे झालंय ना बेकारमध्ये की आम्ही दुःखाच्या नादामध्ये बेकार चुकलोय, खूप बेकार चुकलोय. तर तुम्ही तर शक्यतो ट्रेक टाळा, नाहीतर तुम्ही चुकशाल, तुम्हाला घरचा रस्ताही नाही मिळणार आणि तुमच्या जो डेस्टिनेशन आहे त्याचा रोड सुद्धा नाही मिळणार. ठीक आहे, तर आम्ही भयानक पद्धतीने चुकलोय. आता इथून वर काही दिसतच नाही, हे बघा सगळं दुःख आहे. हे बघा हे आमची मंडळी चालल्या ते पुढं, इकडं सगळं दुःख आहे. त्यामुळं हा पुणे जिल्ह्यातील हायस्ट पीक म्हणून ओळखलं जाणारं शिंगेश्वर शिखर, तिथे येऊन आम्ही चुकलो. पण जाऊ द्या, सार्थक होणार आहे आमचं. आम्हाला नजारा चांगला पाहायला मिळणार आहे. दुःख एकदम घरातली पडायला भेटले, जिथं गावची गुरं, गावची लोक गुरं बांधत असत, डोंगरावर चरायसाठी येत असत. ते सगळी का धुकं आहे, पुढं काही दिसत नाहीये. पाऊस उघडलाय मात्र धुकं खूप लय, वातावरण बिघडलंय सगळं. भिजलोय पण थोडासा. आम्ही वरती आल्यावर रेनकोट घातले, कारण पाऊस थोडा जास्त लागायला लागला होता, हवा होती जास्त ना, छत्री पकडता येत नव्हती, त्यामुळं रेनकोट घातला. आता आम्ही चाललोय. शिंगेश्वर देवस्थान जरा मागच पडले आम्हाला, कारण जो आम्ही ज्याला वाट माहित होती ना तो फसला. कारण धुकं जास्त होतं, त्याची काही चुकी नाही. धुकं इतकं जास्त प्रमाणात होतं ना की कुणीही फसू शकतं. त्यामुळं ट्रेकर मित्रांनो त्याने टाळा, जिथं जास्त धुकं आहे तिथे टाळा, कारण की धुकं इतकं जास्त प्रमाणात आहे आणि तुम्हाला पुढचं काही दिसणार नाही. तुम्ही जर हरवलात तर तुम्हाला खाली जायला वाट दिसणार नाही आणि वर यायला सुद्धा वाट दिसणार नाही. तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर या, फिरा. धुकं जरा कमी झालं या बघा. आम्ही आता कुठे हे आम्हाला सुद्धा माहित नाही, आम्ही कुठे हे आम्हाला सुद्धा माहित नाहीये. तर गाईज आम्ही इथे आलोय आणि धुकं एका क्षणामध्ये धुकं येतंय आणि एका क्षणामध्ये धुकं जातंय, जास्त प्रमाणात धुकं आहे. हा, आणि आता इथे पवनजीच्या जवळच आलोय. पाहूया आता कसं काय होतं वातावरणाने साथी. तर आम्ही नक्कीच शिंगेश्वर हे शिखर आज पार करूया. आजचा ट्रेक सक्सेसफुली आपला कम्प्लीट करायचा आहे. झाला इतका मोठा स्कॅम की आम्ही चुकलोय. कारण असं चुकलो होतं, कारण धुकं इतकं जास्त प्रमाणात होतं ना, आम्हाला पुढचं काही दिसतच नव्हतं. आत्ताशी थोडंसं दिसायला लागले. आम्हाला तिथं जायचे, तिथे लोकेशन दिसते ना झाडांची, आणि तिथून सरळ वरच्या दिशेला आम्हाला जायचे. वरती त्या पवनचक्की बसून सरळ वर जायचे, म्हणजे शिंगेश्वर देवस्थान आहे. आम्ही इतकं चुकलोय भयानक. आम्ही कुठून आले तुम्हाला आता सांगता येत आहे. आता लोकेशन
बरोबर आहे, आमच्या समोर आहे, तिथं जायचंय, तिथून सरळ वर जायचे. आणि आमच्यावर धुक्याने असं उपकार केले की आता धुकं पूर्णपणे गेलेलं दिसतं. दुःख आम्हाला रोड देण्यासाठी आता दुःख गेलेले, रस्ता देण्यात आहे आम्हाला. खूप सारं अंतर पार केल्यानंतर चुकून मुकून हिडन जेम शोधून आता रस्त्याला लागलोय. रस्ता आहे की नाही ते काही माहीत नाही, अजून हे दुःख आहे खूप. रस्त्याचं कुठलाही नामून निशाण नाही दिसत आहे, लांब लांबपर्यंत रस्ता दिसत नाही, दुःख आहे सगळं. आता इथं पायवाट आहे, पायवाट कुठं नेते बघू. सरळ चालतच चाललोय. अजून कुठलाही पुरावा दिसलेला नाहीये, कुठलीही वाट, कुठलाही नमुना आम्हाला दिसलेला नाहीये शिंगेश्वरचा. तर भेटू पुढे. खूप सारे आहेत. एक वाट दिसली, त्या वाटेने चाललोय आम्ही. समोर वरती तार आहेत लाईटच्या, सरळ चाललोय पुढे. माहित नाही डेस्टिनेशन काय असेल आमचं, शिंगेश्वर की दुसरंच काही. आम्ही चालतच चाललोय आणि चालतच चाललोय, फक्त चालतच चाललोय, दुसरं काय करतोय. इकडे एक वाट आहे, इकडे ही वाट आहेत. हॅलो गाईज काय नाही गाईज, आम्ही दमलोय खूप. तुमच्यासाठी इतकं चुकत आम्ही गेलोय शिंगेश्वरला. अखेरकार खूप वेळानंतर खूप परिश्रम करून कष्ट करून आम्ही आलोय. आम्हाला बघा काय भेटले, वाट, रोड. जर आम्हाला आधीच माहिती असतं आम्ही गाडी घेऊन नसतो आलो करू. डायरेक्ट मंदिरापाशी जायला रोड आहे हा, डायरेक्ट. आता आम्ही त्याच रोडनी चाललोय, तिघं चौघं नाही. हे बघा ही वाट आहे. तर गाईज आम्ही आलोय. कुठं आलोय काय माहित, पण आलोय कुठतरी उंचावर. आता आम्ही इथं नाही का मागून येत होतो, ब्लॉग नाही शूट केला. तिथं कोणतरी शिट्टी व्हायचं होते, ते बेकार शिट्टी व्हायचं होतं. आम्हाला इतकी भीती वाटली, आम्ही तिथं कसं जास्त प्रमाणात आहे. आता हा शेवटचा टपरा आहे. टपरा सांगायचं तर विसरूनच गेलो मी, कोणता टपरा आहे काय आहे तिथं आम्ही विसरलो, कारण आम्ही इतकं हरवलो होतो ना. होईन का थोडासा कपडा राहिला आहे. थोडा वेळ बसणार आहे. चक्की आणि इकडं ह्या वाटण निघायला आता चाललोय. चलते जा रहे खतरनाक वार आहे इथे. हा शिंगेश्वर पुणे जिल्ह्यातील सगळ्यात हायस्ट पीक शिंगेश्वर. इथं पावसाळ्यात ट्रेक करून यशस्वीरित्या हा ट्रेक पार पडलाय. कुणी शंका घ्यायची गरज नाहीये. इथं इतकं जास्त प्रमाणात वार आहे ना की माणसाला चालता येत नाहीये. मेजर वार आहे. तर आम्ही आता थोडं जायला शिंगेश्वरला जायण्यासाठी
दिसलं का, आणि इकडे सगळं धुकं आहे, इतकं उंच आहे ना काहीच दिसणार नाहीये. आणि इथं पावसाळ्यामध्ये ना जेवढा टाइम पाऊस चालू असतो ना तेवढा टाइम धुकं असतं. इथं असं कधीच नसतं का, इथलं हे समोरचं आहे ना हे दिसतं. प्रत्येक टायमाला ज्या टायमाला तुम्ही इथे याल ना त्या टायमाला तुम्हाला इथं धुकं पाहायला मिळणार आहे. पावसाळ्यामध्ये म्हणतोय आपण हा सक्सेसफुलरित्या हा ट्रेक पूर्ण केला. तो पण पावसाळ्यात इतकं वाऱ्यास की अवघड आहे खूप. पावसाळ्यात शक्यतो टाळा तुम्ही लोक. तर हे बघा आम्ही आलेलो आहे शिंगेश्वर. आणि इथं पुढं हा टावर आहे. हे इथं कशासाठी उभं केलं असेल, हे एक अशी कथा आहे की इथं वीज खूप जास्त प्रमाणात पडत होती, त्यामुळे हे लोखंडाचा हा काहीतरी आहे ते केलेलं आहे. आणि शिंगेश्वर मंदिरापासून दिसणारा हा व्ह्यू म्हणजे काय धुकं आहे, बाकी काहीच नाही. काही आतमध्ये शिंगेश्वर मंदिर आहे. तर आज 13 जुलै 2024 आमचा पहिला ट्रेक, पहिला व्लॉग, पहिला यूट्यूब व्हिडिओ. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की आम्हाला शिंगेश्वरला यायचे. मी आजपर्यंत कधीही इथे आलेलो नव्हतो. हा आमचा मित्र हा भाऊ हा एकदा आला होता, त्यालाही पूर्णपणे वाटलं नाही काय दुःख आहे पूर्णपणे, ते काय माहीत नव्हतं. काही देवाची कृपा होती आमच्यासोबत, त्यामुळे आम्ही इथपर्यंत सक्सेसफुली आलो. तुम्ही हे धाडस करू नका पावसाळ्यामध्ये, आणि ते एकटे असाल तर येऊच नका. हे इतकं भयानक आहे ना, तुम्हाला जर उन्हाळ्यात यायचं असेल उन्हाळ्यात त्या, पावसाळ्यात तुम्ही डेअरिंग करूच नका. हे इतकं अवघड आहे ना, भल्याभल्यांना गाम फोडणारी ही ट्रेकिंग. आज ह्या व्लॉगची एंडिंग इथे. उद्या नवीन व्हिडिओ घेऊन ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल